इथं व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि बंधू भगिनींनो, सर्वांना राम राम, नमस्कार, सलाम अलैकुम आणि जय भीम. मित्रांनो, सद्यस्थितीचं विश्लेषण करण्यामध्ये हवा घेतली तर किती प्रदूषण आहे, पाणी प्यालं तर किती विषारी आहे, असं आजचं राजकारण झालेलं आहे. कालच्या घटनेचा उल्लेख झालाच की भाजपचा एक आमदार जातो आणि भांडणं मिटवण्याकरता पोलीस चौकीत जाऊन गोळ्या घालतो. म्हणजे जागा ठिकाण कुठलं निवडले बघा. आणि तिथे म्हणतो की हा शिंदे गटाचा आहे म्हणून माजला आहे. भाजप आणि शिंदे गटाचं मिळून सरकार आहे. आणि भाजपचा आमदार म्हणतो की हा शिंदे, खरंच शिंदेलाच उडवला पाहिजे म्हणतो तो तिथे. म्हणजे एक लक्षात घ्या की महाराष्ट्रात आपण कोणाच्या राज्यात आहोत, तर आपण बिगर राजाच्या राज्यात आहोत. अराजक आहे. ज्याच्या हाती ससा तो पारधी, ज्याच्या हाती पिस्तूल तो राजा. अशी अवस्था ज्या वेळेला राजकारणामध्ये भिन्न भिन्न दिशांनी ओढलं जातं राजकारण, त्यावेळेला असं होतं. मित्रांनो, ही जी भाजप नावाची किंवा RSS नावाच्या ज्या घटना, आता RSSला 100 वर्ष होती, हे कुठून आले, यांची आयडिओलॉजी काय आणि एवढ्या सोप्या पद्धतीने वाढले कसे? तर याचं उत्तर एकच आहे की हे आपल्या पारंपरिक प्राचीन काळापासून चालू आहे हा संघर्ष. एका संघर्षाच्या फळीचं नाव आहे वैदिकता. म्हणजे मागचे जे म्हणाले ते खरं, आणि मग आम्ही जे खोटं सांगू तेही खरं. आम्ही वाटेल त्या पोथ्या पुराणं लिहिणार, स्वर्ग नरक सांगणार आणि तुमची बुद्धी बंद करून टाकणार. कशी करणार? की तुझ्या दुःखाला कारण मागच्या जन्माचं तुझं पाप आहे आणि तुला दिसतंय की इथे विषमता, माणसं शोषण करतायत, श्रीमंत होत आहेत कमी कष्टात. ते कसं? तर त्यांचं मागच्या जन्मीचं पुण्य आहे. आता मागच्या जन्माचं ऑडिटच करता येत नाही. म्हणजे ऑडिटचे कागद जाळून टाकलेत आणि मात्र हे सांगतायत तुम्हाला. हा ब्राह्मणिझम आहे आणि याला तेव्हापासून संघर्ष आहे. म्हणजे असं आज आपण लक्षात आलं करतोय असं नाही. तर त्या परंपरेचं, वैचारिक परंपरेचं नाव आहे श्रमण परंपरा. म्हणजे त्यात भगवान गौतम बुद्ध येतात, कबीर येतो, चार्वाक येतात. आणि महाराष्ट्रामध्ये ही तगडी परंपरा आहे, श्रमण परंपरा. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी बंड केलं, तुकारामांनी बंड केलं, प्रत्येक जातीमध्ये संत निर्माण झाले, त्यांनी बंड केलं या वैदिक परंपरेच्या. आणि महात्मा गांधींनी गुजरात सोडून ते इथं आले. म्हणजे लक्षात घ्या, गुजरात लॉबीचं आपल्यावर राज्य आहे. त्या गुजरातमध्ये दांडी मारच्या रात्री त्यांनी जमवलं आणि जे स्थावर प्रॉपर्टी आहे ती ब्रिटिशांना दान देऊन टाकली. म्हणजे कदाचित त्यांचा गुजराती माणसावर विश्वास नसावा, त्याही प्रॉपर्टीचं काय होईल, ती ब्रिटिशांना दिली म्हणून इंटॅक्ट राहिली. आणि जंगम माल होता, जे चलवस्तू होत्या त्या वाटून टाकल्या तिथे, गाया भांडी सगळी. आणि ते म्हणाले परत ह्या आश्रमात मी पाऊल ठेवणार नाही स्वराज्य मिळेपर्यंत. मग स्वराज्य मिळण्याकरता गुजरातचा प्रदेश चांगला आहे का? तर नाही. त्यांनी महाराष्ट्र निवडला आणि त्यांना विचारण्यात आलं महाराष्ट्रात तुम्ही का आला वर्ध्याला? तर ते असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांचं मोहळ आहे आणि स्वतःला कार्यकर्ते म्हणण्यात धन्यता मानणारे लोक इथे जास्त आहेत. तुम्ही बघा भारताची विभागणी कशी आहे. भारतामध्ये नर्मदेच्या वर उत्तर भागामध्ये सगळे देव आपले अवतार तिकडंच घेतलेले. म्हणजे तिकडं देवांना अवतार घालायचं ह्या माणसाचा फार खटाटोप आहे. राम तिथंच आले, कृष्ण तिथंच जन्माला आले, महावीर भगवान तिथंच आले, भगवान गौतम बुद्ध इथे आले. आपल्याकडं नो देव, आपल्याकडे देवाचा अवतार नाही कोणी महाराष्ट्रात, की हा मराठी आहे बा असं कोण नाही. म्हणून ज्या ज्या वेळेला हिंदी वर्चस्व
आणायचं असतं देशावर, त्या वेळेला देवांचा आधार घेतला जातो, कारण देवांच्या आडून ते करतात. म्हणून तर दक्षिण भारतामध्ये ज्या वेळेला रावणाचं आपण दरवर्षी दहन करतो, रावण आमचा राजा होता दक्षिणेचे लोक म्हणाले, त्यावेळेला श्रीलंका आपलं पार्ट होता. तर म्हणून मग आम्ही प्रभू रामचंद्राचं रामनवमीला मिरवणूक काढणार आणि त्याला चपला फेकून मारणार, जोपर्यंत तुम्ही रावण दहन टाळत नाही, कारण रावण दहनाच्या आडून तुमची वर्चस्ववादी वृत्ती आहे, असं पेरियार म्हणजे रामस्वामी नायकर म्हणाले. आणि करत होतो कार्यक्रम, त्याच्यातून तर आज ते द्रविड याचा हा ना तो गट येतो सत्तेवर. पण दक्षिणेकडे तुम्हाला सिनेमात काम करावं लागतं, त्याशिवाय राजकारणात बोलायला काही तुम्हाला स्थान नाही. पहिल्यांदा तुम्हाला हे व्हावं लागतं. म्हणजे इतके ते सिनेमाचं वेळ आहे की एक सिनेमा निघाला होता की मद्रासी राजाला ब्रिटिश कंपनीचं सैन्य हरवतं, तर बाहेर लोक आले आणि ते म्हणाले तो शिवाजी गणेशन राजाचं काम करतो. तर म्हणजे शिवाजी गणेशन तसा फार सौम्य, आपला रामचंद्र अण्णा पाहिजे होता, असे ब्रिटिशांना फाईट मारली असती. म्हणजे ते सिनेबल खरं मानतात, वरती देवाच्या आडून बोलतात. तुम्ही बघा उत्तरेचे पुढारी जे असतात ते आपण म्हणजे अखेरचं बोलतोय असं, पटत नसेल तर पाकिस्तानात जा किंवा असं काही बोलतात, भगवे कपडे घालून बोलतात. पण तो एक अहंकाराचं त्याला दुर्गंधी असते. महाराष्ट्र हा एकच प्रांत आहे की जिथे मी कार्यकर्ता आहे, मी सामाजिक कार्यकर्ता आहे हे अभिमानाने सांगितलं जातं. म्हणून महात्मा गांधी इथं आले आणि इथून सोबत स्वातंत्र्याची सूत्र हलवली. तर मित्रांनो, म्हणून महाराष्ट्राचं कर्तव्य जास्त ठरतं. तसं पाहिलं तर प्रत्येक निवडणूक वेगवेगळी असते, प्रत्येक निवडणुकीतले प्रश्न वेगळे असतात आणि म्हणून माणसं थोडेसे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या पद्धतीनं अलाइनमेंट करतात, एकत्र येणं. आता ह्या वेळेला काय आहे तर ह्या वेळेला हुकुमशाही येईल वगैरे असं नाही, हुकुमशाही आलेलीच आहे. म्हणून या इलेक्शनमध्ये दोन कामं आहेत, आलेली हुकुमशाही परतून लावणं आणि पुढची हुकुमशाही जी घराघरात येणार आहे. आता ती राजकीय पक्षापर्यंत आली. मुख्यमंत्र्यांना रोज अटक. आज एक हा मुख्यमंत्री खाल्ला म्हणजे एखाद्याला आंबे आवडतात, आंबे खातो. ते म्हणतात ना देवाला, महादेवाला बेल आवडतो, कृष्णाला तुळस आवडते. तसं नरेंद्र मोदीला मुख्यमंत्रीच आवडतात, भाजपेतर रोज खातो एक एक. आणि आता त्याच्यातला शेवटचा नंबर आहे एकनाथ शिंदेचा. एकनाथ शिंदेला खाणार आहे. तर म्हणजे त्या बकासुरासारखं आहे, याची भूकच भागत नाही. म्हणून हुकुमशाही येईल वगैरे असं सांगायची गरजच नाही, लोकांना पटणारच आहे, आलेलीच आहे. आपण आता ह्या इलेक्शनमध्ये एक जनता म्हणून काम करतोय, राजकीय पक्षाच्या झेंड्याखाली करत नाही. राजकीय पक्षांनी त्यांचा प्रयत्न करून मोदींना हरवावंच, ते त्यांचं कामच आहे. पण त्यांच्यात एक बाधा आहे, ते म्हणणार की मोदीच्या नंतर आम्ही सत्ता करणार. आणि आपण तेही हुकुमशाही झालं तेव्हा भांडलेलो. आणीबाणीच्या काळामध्ये सगळं बरं चाललं होतं. इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे 2 तुकडे केले होते, त्यांना दुर्गादेवी मानत होतो. आणि एकदम त्या म्हणाल्या मिलावते आणीबाणी होते कायमची राणी, या देशात मी एकटीच शाणी. म्हणलं हे नाही जमणार, कारण मतदान प्रत्येकाला दिलं आहे. याचाच अर्थ अत्यंत खालचा माणूस आणि अत्यंत विद्वान माणूस याच्या डोक्यामध्ये एक मत विचारपूर्वक येणार, ही श्रद्धा पूर्वजांनी दाखवलेली आहे. त्यांनी शिक्षितांना मतदान नाही दिलं, त्यांनी प्रॉपर्टीवाल्यांना मतदान दिलं नाही. इंग्रजांनी आपल्याला दिलं होतं मतदान, ते 2.5 कोटी मतदार होते भारतात. ते 7-12चे प्रॉपर्टी पाहिजे आणि ग्रॅज्युएट पाहिजे का SSC पाहिजे, असं मॅट्रिक पाहिजे, असं काहीतरी होतं. असे 2-2.5 कोटीच होते. पण आपला क्रांतिकारक निर्णय आहे की प्रत्येकाला मतदान, घर असलेल्याला मतदान, घर नसलेल्याला मतदान, श्रीमंत असलेल्याला मतदान, अत्यंत गरिबीच्या दारिद्र्यरेषेच्या खाली जाणाऱ्याला मतदान, भिकाऱ्याला सुद्धा मतदान. हीच क्रांती आहे.
म्हणजे याचं कारण असं की तिथंच बॅलन्स बदलला. आपल्याला देशाच्या इकॉनॉमीमध्ये समाज व्यवस्थेमध्ये परिवर्तन पाहिजे आणि त्याचं हत्यार मतदान आहे. हे आपल्याला ज्यांनी लोकशाही दिली त्या पूर्वजांनी सांगितले. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येतात, पंडित जवाहरलाल नेहरू येतात, सरदार पटेल येतात, मौलाना आझाद येतात आणि संविधान सभेचे अध्यक्ष राजेंद्र बाबू येतात की जुनं नाही चालणार. आता तेच लोक वर्चस्व नाही चालणार. सगळे मिळून समानतेने येणार. कारण आपल्या गरिबीचं कारण अर्थव्यवस्था हे नाही आहे, विषमतेवर आधारित आपला समाज आहे हे कारण आहे. जोपर्यंत समानता येत नाही तोपर्यंत समृद्धी येऊच शकत नाही. आता करोनाच्या काळामध्ये 50 लाख लोक मेले ऑक्सिजन अभावी आणि त्याच काळात नको असलेल्या औषधांचा गैरव्यापार झाला. इंटरनॅशनल रिपोर्ट आहे. आणि आपला पंतप्रधान सांगतात थाळ्या वाजवा, दिवे लावा म्हणजे करोना पळून जाईल. आणि तो रामदास आठवले तर कुठेही भाषण केलं गो करोना गो म्हणजे भारत माता की जय करोना गो असे घोषणा देत होते. आणि जगामध्ये कुठेही घरीच ट्रीटमेंट देत होते, फक्त ऑक्सिजन पुरवत होते. तर इतके लोक मेले आणि नेमक्या त्याच काळामध्ये भारतात 100 अब्जाधीश झाले. जगातल्या श्रीमंताच्या यादीत त्यांचं नाव आत्ताच आलेलं आहे. हे कुठले सगळे श्रीमंत झालेत, नवश्रीमंत म्हणजे अब्जाधीश झालेले. ते कोण आहेत? ते औषधाचा व्यापार करणारे खाजगी हॉस्पिटलवाले आहेत, लस तयार करणारे आहेत. हे नव्यानं अब्जाधीश झाले. म्हणजे इथं माणसं मरतात म्हणूनच अब्जाधीश होतात. म्हणजे जुळं भावंड सयामी जुळा पाठीला पाठी लावून जन्माला येतं. तसं इथल्या गरिबीचं कारण इथली विषमता आहे. आणि विषमतेतून एका बाळाला श्रीमंती मिळते आणि एक बाळ गरिबीच्या रेषेखाली जातं. आणि नरेंद्र मोदींचं खोटं बोलण्याला म्हणजे जागतिक विक्रम आहे. किती खोटं बोलावं. एका वाक्यात म्हणतात 25 कोटी गरिबीच्या दारिद्र्यरेषेखालचे लोक आम्ही बाहेर काढले. आता ते गरीब राहिले नाहीत. आणि दुसऱ्या वाक्यात लगेच त्या वाक्याला जोडून म्हणतात आम्ही 80 कोटी लोकांना 5 किलो धान्य देणार आहेत. म्हणजे 80 कोटी लोक देशात असेल की 5 किलो धान्य दिले नाही तर मरतील. कारण पैसे आपलेच ना तुमचे आमचे, ते त्यांना का देत आहेत. आणि म्हणून मग शेतमालाचे भाव वाढले नाही पाहिजेत. कारण 80 कोटी लोकांना यांना वाटून मतदान घ्यायचं आहे. मग धान्य महाग होतच कामा नये. शेतकऱ्याला त्याने जे खर्च केला तो निघालाच नाही पाहिजे. म्हणजे थोडक्यात शेतकरी पिकवतात, स्वतः दरिद्री होतात, आत्महत्या करतात आणि त्यांच्या धान्यावर 80 करोड लोक जगतात. असंच चित्र आहे. तर हे किती भयंकर आहे. आणि हे सगळं बदलायचा, याच्यात परिवर्तन करायचं म्हणून लोकशाही आली आहे. लोकशाही अशी उगाच आवडते म्हणून आली आहे असं नाही. मला म्हणजे ते मुली बघण्याचा कार्यक्रम असतो, चालून दाखव बाई म्हणजे पायात काही खोट नाही, जरा गाणं म्हणून दाखव म्हणजे गळ्यात काही खोट नाही, दुसऱ्याने गाणं म्हणलेलं तुला कळतं का, कानात खोट नाही, अशी खोट नाही म्हणून बघतात अरेंज मॅरेजमध्ये. तर असे लोकशाही नावाची भारतीय लोकांनी पसंत केलेली मुलगी आहे काय. लोकशाही म्हणजे आपणच आहोत की ज्याच्यामध्ये लोक सार्वभौम असतात. सगळ्यांचा बाप कोण की त्याच्यानंतर बाप नाही, तो बाप म्हणजे लोक. संसदेचाही बाप लोक आहे. तर मग मोदीचा बाप आपण असणारच. तर 5 वर्ष तुला दिले आणि 5 वर्ष तुला जर नसेल करतायत तर काय काय केलं मोदीने. मोदीने एक राजकारण सगळं खराब करून टाकलं. मोदी आणि शहाने. महाराष्ट्राला का दुःख जास्त आहे ते महाराष्ट्र द्विभाषिक होता आधी, संयुक्त महाराष्ट्र व्हायच्या आधी, म्हणजे 60 सालापर्यंत आपण आणि गुजराती होतो. मग आपण विलग झालो ना, कारण गुजरात्यांच्या संगतीमध्ये आपली संपत्ती त्यांच्याकडे वळते आणि मराठी माणूस मुंबईमध्ये बाबल्या होतो. बाबल्या म्हणजे भांडी घासतो, लोकांच्या घरी सेवा करतो. म्हणजे आमच्या कोकण आमचं, आमच्या कोकणामध्ये गुजराती लोकांच्या इमारती उभ्या राहतात आणि आम्ही बाबले होतो. गरिबी श्रीमंती एकाच वेळी असते.
गरीब आहेत म्हणून श्रीमंत असतात, आणि श्रीमंत आहे कोणाला जास्त श्रीमंत व्हायचं सरासरीपेक्षा म्हणून गरीब होतात. याच्यावर तर उभं राहिलं ना आपलं संयुक्त महाराष्ट्र आंदोलन. म्हणून आपण त्याच्यामध्ये मुख्यतः गुजरातला बिल, आणि आता तरी असं मोठं कोणतं केंद्र सरकार आहे की सर्व देशाचं प्रतिनिधित्व आहे. 2 माणसं आहेत आणि सर्व अधिकारी प्रमुखपदी हे गुजराती आहेत. तर गुजराती लॉबीला फेकायचं आहे, डोक्यावरचं होतं लुटालुटीला फेकायचं आहे. तर हे कर्तव्य करायचं का नाही, आणि ते आपलं आहे की नाही असा प्रश्न आहे आपल्यापुढे. तर लोकशाही टिकली नाही तर भयंकरच हाल होतील. जगातल्या सगळ्या हुकुमशाहीचा अभ्यास केला तर हुकुमशाह खोटं बोलण्यावर आधारलेले असतात. म्हणून ते लोकांच्या गळी खोटं उतरवण्याकरता जी प्रसारमाध्यमं वर्तमान असतात त्याच्यावर कब्जा करतात. पहिला तो करून झालेला आहे. आता आपल्याला टी व्हीमधून सत्य कळतच नाही कधी. त्याच्यानंतर खोटं किती बोलावं. हिटलर 90 वर्षापूर्वीचं आहे, फार जुना नाही आहे. आणि रशियामध्ये त्याचा पूर्ण पराभव झाला. त्यांनी जनरलला विचारलं या पराभवावर काही उपाय आहे का, आपण विजयात रूपांतर करू. ते म्हणजे अजिबात नाही, आपल्याकडे आर्मी नाही, सगळीकडे गुंतलेली आहे, आणि धान्यही पाठवायला नाही, आणि दारुगोळाही पाठवायला नाही. मग तिथलं सैन्य काय करणार, मेलं ते. रशियाने आत येऊ दिलं, नंतर मारलं. तर हिटलर साहेबांचा हुकूम काय होता, नक्की झाला का पराभव आपला. मग आता सगळ्या प्रसारमाध्यमांना सांगा की जर्मनीचा रशियावर विजय झाला, आणि लोकांना खरं केव्हा वाटेल ते इव्हेंट घडवा त्याचा. म्हणून सर्व नर्तिका जेवढ्या जर्मन देशात असेल त्यांना नाचायला सांगा चौकात येऊन. नाही नाचली तर तिला तुरुंगात टाका, दम द्या, पण ती नाचली पाहिजे. बाई बाई मी जिंकली, माझी जर्मनी जिंकली, रशिया हरली. म्हणजे पराभव झालेला असताना, आणि चौकात दारू वाटली फुकट, बियर वगैरे, आणि मग नर्तिका कमी पडल्या म्हणून वेश्यांना आणून नाचवलं. आणि विजयोत्सव, आता विजयोत्सव झाल्यामुळे खरंच जर्मन नागरिकाला वाटले की आपण जिंकलो रशियामध्ये, आणि नंतर हळूहळू त्या गोष्टी कळल्या. तर तसं हे वाटेल तितकं खोटं बोलू शकतात, हे लक्षात घ्या. आता विश्वामध्ये नरेंद्र मोदीची छितू होते. कुठे जाऊन बीजगणितच शिकवलं, कुठे जाऊन काही सांगितलं. अमेरिकेत जाऊन ट्रम्पचाच प्रचार केला, ट्रम्पला हातात धरून मतं द्या, मतं द्या, पब्लिक हो मतं द्या, अमेरिकेच्या पब्लिकला. ते सगळ्यांना आवडलं नाही, त्यांच्याविरुद्ध निदर्शनं झाली, पण ते आपल्या प्रसारमाध्यम दाखवलीच नाही. आणि जिकडे तिकडे एक भाडोतरी गटच कायमचा केला, मोदी 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 असं ओरडायचं. आपल्याला वाटलं सगळीकडे हे आता विश्वगुरूच झाले. जग म्हणतं काहीही करायच्या आधी नरेंद्र मोदींना फोन करून विचारावं, त्यांचं मार्गदर्शन घेतं, असं आपल्याला वाटायला लागलं. तर हे इतकं डिजनरेशन आहे आपलं. मग याच्या मागे काय आहे की एक गट करा, त्याला बुद्धी पुरस्सर असं शिकवा की माणसाला जरी निसर्गानं बुद्धी दिली किंवा ईश्वर मानतात त्याला ईश्वराने बुद्धी दिली तरी त्यांनी कायम वापरायची नसते. काही लोकांच्या पुढे त्यांनी बुद्धी शरण द्यायची आणि असं म्हणायचं काय करायचं आहे आपल्याला बुद्धी वापरून, काय करायचं आहे आपल्याला विचार करून. वर भीम पडले, भीम अमित शहा नरेंद्र ते विचार करतील आणि आपल्याला आदेश देतील, तेच आपण बोलायचं. तुम्ही कुठल्याही प्रांतातला कुठलाही भाजपचा प्रवक्ता बघा, एकदा एक बोलला तर त्याच्यानंतर तुम्ही 200 प्रवक्त्यांचं ऐकलं तरी एकच येतं. कारण विचार आपण नाही करायचा, विचार ते करतील. तर त्या अवस्थेला आपण जायचं आहे का असा प्रश्न आहे आता ह्या इलेक्शन. हे जे युद्ध आहे आणि याच्यानंतर अहिंसक युद्ध जर लोकशाही गेली तर मग हिंसक युद्धच राहील, रक्तपातच होते आणि त्याच्यातून वाईट घडेल. भारतामध्ये असा रक्तपात झाला, श्रमण परंपरा आणि वैदिक परंपरा यांचा टक्राव झाला, पण तो नेहमी अहिंसक झाला. एखादा आपद धर्म म्हणून झाला असेल आणि त्याच्यातून शेवट कॉम्प्रोमाइज झाला. आद्य शंकराचार्यांनी बौद्ध धर्माचा पराभव केला. बौद्ध धर्मात हीनयान आणि महायान असे 2 पंथ पडले, पण हिंदू धर्मात नसलेली मोक्षाची कल्पना गौतम बुद्धापासून घेऊन गौतम बुद्धाला 10वा अवतार म्हणून त्यांनी हे केलं. तर नंबूदिरी ब्राह्मण होते केरळचे कडक, त्यांनी म्हणले हा गद्दार ब्राह्मण आहे,
यांनी बौद्ध धर्माशी कॉम्प्रोमाइज केला. म्हणून आजही आजच्या 2024मध्ये नंबूद्री ब्राह्मणाच्याकडे मयत झाली तर त्याचे खडूनी 3 भाग करतात मोजून टेप लावून आणि तुकड्या तुकड्यांनी त्याचा अंत्यविधी होतो. असं का झालं तर ज्या वेळेला आदि शंकराचार्य गेले तर नंबूद्री ब्राह्मण म्हणाले हा गद्दार नमृदी आहे, यांनी हिंदू धर्माचा घात केला, कॉम्प्रोमाइज केला. म्हणून याची आई वारली, पाऊस पडत होता आणि कोणीच त्यांचं जातीचे लोक मयत करायला तयार नव्हते. तर त्यांनी खडूनी 3 रेघा मारल्या आणि आईचे 3 तुकडे वेगवेगळ्या वेळी दहन केले. तर त्याची आठवण राहावी. काही कुठल्याही जुन्या गोष्टीचं नाक चावला तर नागपंचमी करा असं काहीतरी आपल्या याच्यात आहे ना, एक सारखं ते भूतकाळातलं स्मरण करायचं. तर आजही नंबूद्री त्यांच्या घरात मयत झाली तर 3 भाग करतात. तर मित्रांनो प्रश्न असा आहे, महाराष्ट्रावर काय येऊन पडलेलं आहे? तर नितीश फुसका निघाला, आता ते मुख्यमंत्र्यांना अटक करताय आणि लोकसभेपर्यंत खूप लोकांना अटक होईल. बाकीचे लोक जेल, म्हणजे जे ऑपरेटर आहेत यांना विरोध करणारे, ज्यांचं ते काम आहे, त्यांना जे दिलंय आपण निवडून, त्या लोकप्रतिनिधींना ते किंमतच देत नाही. आज तुम्ही 146 खासदार 2 दिवसात काढून टाकले. आपण 140 खासदारांच्या मागे असलेल्या मतदारांचा तुम्ही अपमान केला ना. तर लोकशाहीमधून आपण निवडून दिलेले त्यांना ते नगण्य मानतात. म्हणून ज्या वेळेला आपल्या नोकराला हॉटेलमध्ये मारतात, गल्ल्यावरती दुसरं कोणी येऊन धाड घालतं, तेव्हा मालक म्हणतो आता मलाच बसले पाहिजे आणि तेही तयारीनिशी. म्हणजे लोकशाही किंवा राजकारणाचा ताबा घेतला पाहिजे मी, असं मालक म्हणतो. शेवटी हॉटेल माझं आहे ना, मॅनेजर माझा निघाला फुसका, मग म्हणून काय झालं, मी बसतो. तसं आता आपल्याला ही इलेक्शन येत्या 2 महिन्यात ताब्यात घ्यावी लागेल. पहिल्यांदा मनामधली शंका काही असेल तर आपण किती वेळ चर्चा करायला तयार आहोत की नरेंद्र मोदी यांचं काहीतरी चांगलं असेल. असं एक असतं आपलं, असं कसं 100% कसं वाईट आहे, काहीतरी चांगलं असेल. मग तुम्ही सांगा. तर ते म्हणतात ते मला नाही माहिती, पण तुम्ही अभ्यास करताना तुम्ही काहीतरी चांगलं सांगा. आता काय सांगावं त्याचं चांगलं? कारण कुठलाही एक सद्गुण असता तर मोदीला आता जे करतात ते करताच आलं नसतं. कुठल्याही सज्जन माणसाला जे करता येणार नाही ते करतायत. तुम्ही ईडी आणि यांच्या सगळ्यांच्या मागे लावता आणि एकही भाजपचा माणूस येत नाही. त्या ईडीच्या लोकांनी माझा इंटरव्ह्यू घ्यावा म्हणून मी वाट बघतो. मी लगेच त्यांना सांगेन इथं आमच्या कोथरूडमध्ये कोण राहतात भाजपचे प्रमुख पैसे खाणारे वगैरे, इथंच आहेत. फार म्हणजे हाकेच्या अंतर आहेत, एक हाळी दिली तर येतील. आणि तुम्हाला काही कळत नाही, भाजपचा कोणीच नाही भ्रष्ट. सगळे असे चारित्र्यवान शीलवान असे फॅक्टरीत तयार केलेले रोबो आहेत. म्हणून त्यांना मानवी दुर्गुणच नाही आहेत. आपण म्हणतो मानवी सद्गुण नाही, ते म्हणतं मानवी दुर्गुणच नाही. ते पैसे बिसे खातच नाही. ते अल्लाह तुमचे बाप होतात. कसे होतात? मतं घेऊनच झाले ना. मताच्या वेळेला पैसेच वाटले ना. आणि मात्र एक पद्धत आहे की दारू फुकट वाटायची. नगरला भिंगार म्हणून एक झोपडपट्टी मोठी, तर बाळासाहेब विखेंनी पहिल्यांदा सुरुवात केली. हे आता विखे त्यांचे वडील आमचे मित्र होते. दारू पाजली. म्हणले दारू का पाजता? तर म्हणाले इथे एक अशी जागा आहे की काही फुकट मिळालं तरी घेतात लोक. तर दारू न पिणाऱ्या लोकांनी माठामध्ये दारू भरून ठेवली, मडक्यात गाडग्यात, कारण की दारिद्र्य होतं. आणि असं झालं इतकी दारू प्यायले ते की बुवा कधीच न मिळालेली गोष्ट. लोक तर फार त्याच्या मागे येतात. आणि इथं आपल्याला फुकट मिळाली, पिऊन बघू. म्हातारे प्याले, कोतारे प्याले, बालकं प्याली. आणि दुसऱ्या दिवशी यांचे एजंट गेले आणि म्हणाले चला मतदानाला. तुम्हाला काल रात्री दारू गोड वाटली ना, आता आम्ही काय तुम्हाला पैसे नाही मागितले, आता आम्ही मतदान मागतो. तर नुसते आवाज यायचे झोपडीनं, फुस फुस. सगळे लोक लाच पडलेले. आणि त्यांचं मतदान गेलं तिथे. तेव्हा त्यांनी दारू वाटणं बंद केलं की याचा फार इफेक्ट होत नाही. तसं त्यांनी आता
दारूचं काय सांगता येत नाही बुवा, लास होतात, लोकांना फुसफुस करतात नुसतं, पण उठून येऊन मतदान केंद्रावर जावं लागतं ना. म्हणून मग म्हणाले दुसरं काहीतरी काढा. तर धर्म पाजला लोकांना. तर धर्मगुंगीमध्ये एकच एक बोलत जय श्रीराम जय श्रीराम असं करून मतदान देतो. आता इलेक्शनला प्रभू रामचंद्र उभे आहेत का? तुम्ही देवाचा अवतार मानला तर ते इतक्या खाली येतील का की मला मतं द्या? आणि देवांना आपण अनंत काळचं लायसन्स देतो की तू वर्चस्व गाजव, तू ग्रेट आहेस. आता त्याला आपण म्हणणार तुला तपासणार आणि 5 वर्षाचं लायसन्स देणार, देव तरी तयार होईल का? पण देवाच्या आडून हेच आहेत सगळे. तर ही गुंगी आहे. आता जे चाललं होतं, कुठल्या अक्षदान, कुठले हळद आणि काय बातम्या, आणि अयोध्येहून आलं हे अक्षदा वगैरे. इथं आम्हाला माहिती आहे सोसायटीतच अक्षदाला पिवळं करत होते आणि तिथंच वाटत होते, सगळ्यांना माहिती आहे. पण हा जो सत्ता आपली बहुमताची नाही आहे, पण अल्पमतानं आपल्याला इतरांवर वर्चस्व गाजवायचं आहे. ह्या वर्चस्वाची त्यांना पडली आहे आणि वर्चस्वाचं त्यांना हवं आहे. त्याच्यासाठी आपलं डोकं कसं भाबडं होईल, मूर्ख होईल, सत्यापासून दूर जाईल हे पाहिजे. आणि ही संस्था जी आहे, आम्ही गांधी भवनमध्ये घेताना ते राजकारणाचं आहे का वगैरे असं का नाही विचार करत. तर बापूजींनी पुस्तकात लिहून ठेवलं, इथं मिळतं सत्याग्रही विचारधारा नावाचं पुस्तक. त्याच्यात गांधींनी सांगितले अनैतिक सरकारविरुद्ध सत्याग्रह करणे हे जनतेचे कर्तव्य आहे. आणि आमचं कर्तव्य आहे की महात्मा गांधींना बाय स्पिरिट जिवंत ठेवायचं. मग महात्मा गांधीजी काय फक्त फ्रेम आणि ते त्यांचे ग्लासेस आहे, आपले चष्मा वगैरे ठेवायचा आहे का? हे जिवंत ठेवायचं आहे. आपले सत्याग्रही प्रवृत्ती आली पाहिजे. तर ह्या दृष्टीनं आम्ही पुढाकार घेतलेला आहे गांधी भवनने. कारण तसं झालं तरच आम्हाला आमचं जे ध्येय आहे ह्या संस्थेचं की गांधीजींना बाय स्पिरिट जिवंत, त्यांना चैतन्यानं जिवंत ठेवायचं. तर आम्हाला या सत्याग्रही पद्धतीनं 2 आणि आम्ही तुम्हाला काय मागतोय, फक्त 15 दिवस द्या. 1 लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघात आणि एका विधानसभा मतदारसंघात 6 झेडपी गट असतात. म्हणजे 36 झेडपी गट इज इक्वल टू 1 लोकसभा. शहरामध्ये वॉर्ड म्हणा त्याला. तर वॉर्डामध्ये किंवा गावामध्ये अशा जागा असतात की तिथे हुकुमशाही किंवा असा इन्फ्लुएन्स पोहोचलेला नाही, किंवा नाचत नाचत भोंगा त्याचा परिणाम त्याच्या मेंदूवर ते काय म्हणतात ते त्याचा झालेला नाही. असे ग्रामीण भागात 100, 150, 200च्या वस्त्या असतात. एकाच आडनावाचे लोक त्या वस्तीत असतात. वाडी असते म्हणजे जरा 1000पर्यंत असते, पण 2-3 असतात. तिथे जाऊन आपण बैठक घेतली, ते जेवायला देतात, चहाच्या वेळेला चहा देतात. जिथे जिथे हॉटेल नाही तिथे तिथे चहा आणि जेवण देण्याची ग्रामीण भागाची संपन्नता अजून आहे. तर आम्हाला इथं नावं नोंदवायची आहेत. 4-5 हजार नावं जर झाली तर तिथे जे आमचे ठिकठिकाणी जे लोक आहेत तिथं आम्ही तुम्हाला पाठवू. आणि किती प्रतिकूल परिस्थिती असली, किती प्रभू रामचंद्राचा हे असेल, किती आबाविपचे लोक मारामाऱ्या करत असतील फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये, बोलायचं नाही तू, फक्त आम्हीच बोलणार, तरी तिथे पोचत नाही. कारण ती वस्ती होमोजिनियस असते. त्या वस्तीमध्ये बाहेरचा इन्फ्लुएन्स ढकलून द्यायची ताकद असते. तिथं बैठक भरून जर पटवून दिलं आपण की भाजपला का ह्या वेळेला सत्तेवरनं काढलं पाहिजे, तर ते 1-2 तासाची बैठक. तर त्याच्यात एका झेडपीमध्ये लहान लहान अशी 20 गावं असतात, पण वस्त्या म्हटलं तर 40-50. 7 दिवसामध्ये एका आठवड्यात 1 झेडपी मतदारसंघ पूर्ण होतो बैठका घेऊन. आणि ह्या बैठका झाल्या तर मग ग्रामीण भाग म्हणतो, काय म्हणतो, ते भोंग्यावरून मतदान मागत होते, यांनी बैठकीत मागितलं. माझ्या शेजारी बसले, हो आम्ही चहा घेतला आणि त्याने आम्हाला पटवून दिलं. तर पटवून द्यायला मला पटवणारे 3-4 हजार लोक पाहिजेत. ह्या लोकसभेमध्ये एका मतदारसंघामध्ये भाजपच्या विरोधी 1 लाख मतदान फिरवण्याची, 1 लाख मतदान पाठवण्याची आपल्यामध्ये कुवत आली पाहिजे. मग राजकीय पक्षसुद्धा आपल्याला किंमत देतील.
कारण त्यांच्याकडे काही न मागितलं तर किंमत आहे. नाही तर आता असं झालं राजकीय पक्ष ते झेंडे पाहिजे ते अमुक पाहिजे, ते गाडीची व्यवस्था करा, चहा पाण्याची व्यवस्था करा. म्हणजे हा रोजगाराचा काळ आहे काही लोकांचा. भाडोत्री लोकांच्या हातात इलेक्शन गेलेले, काही गुंडांचा काळ आहे. आपल्याला त्या झपोटपट्टीवर चांगलं वर्चस्व फटकेच मारू, तुम्हाला देऊ. चंद्रकांत पाटील निवडून आले ते केळवाडीच्या झोपडपट्टीवर. कोल्हापूरचे त्यांना कोणी इथं ओळखत नव्हतं, कोल्हापूरमध्ये फार ओळखत नव्हते, पण आले ना निवडून. त्या दिवशी पुण्यातले जे गुंड आत होते जेलमध्ये त्यांना सोडलं आणि 3 दिवस त्यांनी इथं पैसे वाटपाने गुंडांच्या धमक्या केल्या. प्रत्यक्ष आम्ही डोळ्याने पाहत होतो. तर हे कृत्रिमरित्याच निवडून येतात. आणि आपण आता ती कृत्रिम निवडणुका नैसर्गिक जर आणल्या तर तिथे भाजपला स्थान नाही. तर आमचं आव्हान असं आहे की आपल्या देशासाठी 15 दिवस नाही देत आहेत. स्वातंत्र्य लढ्यासारखं तुरुंगात जायचं आहे आणि प्राणार्पण करायचं आहे आणि बलिदान करायचं आहे आणि मग उगाचच गाणी आपली इंच इंच लढू वगैरे असं. ते आपण होतं ना, या चीनचं आक्रमण झालं तेव्हा ही गाणी फार पॉप्युलर होती की चीन येईल मारील पण आम्ही इंच इंच लढू. असं काहीही करायचं नाही. आपण शहाणं व्हायचं आहे आणि हे शहाणपणाचा संसर्ग दुसऱ्याला करायचा आहे. कारण मतदानामध्ये माझ्या एकट्याच्या मतदानाला किंमत नाही. आणि सांगतो तुम्हाला, मूर्खपणा हा जसा संसर्गजन्य रोग आहे त्यापेक्षा अधिक संसर्गजन्य रोग शहाणपणा आहे. शहाणपणाची साथ आणायची आपल्याला, राजकीय शहाणपणाची, आणि काहीही खोटं बोलायचं नाही. आणि त्याच्याकरता आपण इथं एक दिवसाचं अर्ध्या दिवसाचं ट्रेनिंग देऊ ना. आणि असे 5000 लोक पाहिजे, त्यांनी स्वतःचं काय दुचाकी असेल ते, आणि आमचे जे इथे कुठे लोक आहेत त्यांना आम्ही सांगू 2-2, 4-4 लोक बरोबर येतील आणि एका आठवड्यात एक झेडपी करायचं. असे 2 केले की देशभक्ती झाली सिद्ध. कारण देशभक्तीचा खोटे अर्थ हे सांगतात. रामभक्ती म्हणजे देशभक्ती असं नाही. रामाची भक्ती करावी ना, पण तो इंडिपेंडंट विषय. धर्म आणि राजकारण हे जर मिक्स केलं तर धर्मही नसतो आणि राजकारणही नसतं. धर्माचं अधर्मात रूपांतर होतं आणि राजकारण नासलं जातं. कारण आता काय लोकांना किंमत द्यायची आहे, त्यांच्या डोक्यावर रामाची भक्ती घालू. आणि खरंच असं की हे सत्तेचं कामच नाही मंदिर बांधणे वगैरे. एका धर्माचे आहेत का तुम्ही? धर्मनिरपेक्ष देशात तुम्ही कसं काय तुमच्या पैशाने, म्हणजे पब्लिकच्या पैशातून का बांधता? मंदिरं मशिदी ज्या बांधल्या जायच्या गुरुद्वारा ते त्या धर्माच्या भक्तांनी वर्गणी करून बांधाव्यात ना. आपली घटना काय म्हणते, प्रत्येकाला धर्मपालनाचं स्वातंत्र्य, पण शासनाला कुठलाही धर्म नाही स्वतःचा असा. कारण आपल्या देशात 8 धर्म आहे म्हणून सर्व धर्म समभाव आहे. लोकांनी आपलं आपलं धर्म करावं ना, पण त्याचा राजकारणाशी काय संबंध आहे? तर ह्या दृष्टीने जर समजा, आणि यांना परत रामावर भरोसा नाही. रामावर आपला जेवढा भरोसा आहे तेवढा देखील त्यांचा रामावर नाही. कारण रामावर भरोसा असता तर नितीश कुमारला फोडायची गरजच काय? आता प्रभू रामचंद्र बघून घेतील सगळं. आता आपण येणारच असं वाटलं. मग सोरेन मुख्यमंत्र्याला अटक करायचे कारण काय? आणि हे सगळ्या अटका ज्या होत आहेत त्या आपच्या उपमुख्यमंत्र्यांना किती दिवस चालले जेवण, ते कसे सगळे लक्षात घ्या खटले. अमुक एका खटल्यामध्ये माफीच्या साक्षीदाराने, म्हणजे सरकारने त्याला माफी दिली, त्याच्या मोबदल्यात त्यांनी यांचं नाव घेतलं. हे होते बहुत त्याच्यात. या म्हणजे इंडिपेंडंट पुरावा नाही आहे काही, माफीच्या साक्षीदारांचे पुरावे. मग प्रभू रामचंद्र तुमचा भरोसा असता तर तुम्ही हे उद्योग केलेच नसते ना. राष्ट्रवादी फोडणं, शिंदेला घेऊन जाणं गोहत्तेला वगैरे, हे केलंच नसतं ना. तुमचं नाही आहे भरोसा, हे सिद्ध होत आहे. आणि म्हणून तुम्ही बघता त्या आर्मीमध्ये असतं, तुला नेम येत नसेल ना तर तू मशीन गन वापर, म्हणजे 60-60 गोळ्या उडव, वर्षाव कर, एखादी लागेल. ज्याला नेम धरता येतो तो एकच गोळी वापरतो. तर यांनी फक्त रामाचं केलं असतं तर मी म्हणलं असतं यांचा रामावर भरोसा आहे भाऊ. तसंही नाही. बरं, मुख्यमंत्र्यांना पकडलं, आता शिंदेला मुख्यमंत्री केलं म्हणजे सगळे मराठे
मतदान करणार, 30% मराठा मतदान झालं. असाच चेहरा होता शिंदेचा. ज्या दिवशी जरांगेनं त्यांनी पेला पाजला पहिला तिथं जाऊन, कुठलाही मुख्यमंत्री असं जात नसतो गेला. पण अगदी झालं, आता मराठा मतदान मिळवलं. आता अमित शहा म्हणणार शाबास शिंदे, तू ना माझा लाडका. ते नाही का आपल्याला लहानपणी कविता असायची की ती आजीबाई म्हणते, भोपळ्या टुणूक टुणूक तूच रे माझा बाकी कोणी नाही. तर तूच रे एकनाथ शिंदे माझा बाकी कोणी नाही. आता मराठा मतं तू मिळवणार. पण ते फस झालं. आता तेही जातील. मग पवार घेतले. 70,000 कोटीचा आहे चक्की पेसिंग. ही मोदीची गॅरंटी, ते स्वतःचीच गॅरंटी सांगते, प्रचार करते. म्हणजे एखाद्या औषधाचा प्रचार फक्त त्या जो औषध निर्माता आहे तोच करतो, तसं कोणी दुसरं म्हणत नाही. हेच म्हणतात मोदी गॅरंटी. आणि लगेच 3 दिवसांनी उपमुख्यमंत्री. म्हणजे तुम्ही माणसांना दम देऊन आपल्या पक्षात आणता. हा पक्ष आहे का भाजप? भाजप हा पक्ष वाटत नाही, काहीतरी वेगळीच सत्तेची बांधणी आहे, विकृत आहे. आणि या सगळ्याचा प्रतिकार केला पाहिजे. म्हणून आमचे बंधू राहुल डमाळे म्हणाले की भाजपच्या लोकांना एखाद्या देवाचं कार्य आहे असं समजून कमळावर मतदान टाकायचं निरंतर आणि मगच मरायचं, नाही तर त्यांच्या पिंडाला कावळा शिवणार नाही. कमळाला मतदान मरण्याच्या पूर्वीच्या इलेक्शनमध्ये कमळाचं, तर मतदान टिकलं पाहिजे हे त्यांना सांगितलं. भाजपच्या लोकांना पटवावं लागतं ना. अरे मतदानच नसलं तू कोणाला देणार कमळाला? म्हणून एवढ्या इलेक्शन पुरता तू कमळाला मतदान देऊ नको. मग पुढे ती पार्टी काय विरोधी पक्ष म्हणून राहील, ती काय राहायला आपलं काय हरकत नाही. ती त्याच्या मरेपर्यंत त्याला मतदान करायला एक दैवी पार्टी राहील नका. पण सत्तेवरून नाही गेली तर ही आपल्याला घराघरात घुसून त्रास देणार आहे. बरं तुम्ही म्हणाल हे तुम्ही कसं काय सांगता एवढं? मी काही ज्योतिषी नाही, पण मी तो सैतान प्रत्यक्ष पाहिलेला आहे. आमच्या घरावर हल्ला झाला होता बुरखे घालून, आणि माझ्या मुलाला चाकू लावला होता 12वीला पहिला आला म्हणून, की डॉक्टर वाकत नाही तर याच्या मुलाला चाकू. माझी मिसेस बसली होती, तिला ढकलून आत आले होते. मी त्यावेळेला त्यांना म्हटलं पोलीस कंप्लेंट करणार नाही, पण मी प्रदीप रावतला पाडणार, ही सूट घ्यायची माझी पद्धत. तर मुद्दा असा आहे की तो सैतान आम्ही पाहिला आणि तुम्ही पाहिलं नाही इतकाच फरक आहे. पण प्रत्यक्ष पाहिलाय तो सैतान कसा येतो घरात, आणि तो घराघरात येणार आहे. तो हिटलरच्या काळात जर्मनीच्या घराघरात गेला होता. पोरगच सांगायचं, बाप म्हणाला काल माझ्या आईला, मी कान लावून ऐकलं बेडरूमला, तो म्हणाला की आपला मुलगा त्या मवाल्याच्या नादी लागला आहे. हिटलरला सगळे आधीचे लोक मवाली म्हणायचे. त्याने जाऊन पोलिसांना सांगितलं, बापाला पकडून घेऊन गेले. इतके वेडे होतात. एखादा काळ असा येतो पॅच की सबंध देशच्या देश विवेक विसरतो, देशच्या देश वेडा होतो, वेडाच्या लहरीखाली सापडतो. तो हिटलरच्या खाली सापडला होता ना. तर ह्या वेडातून आपल्या बांधवांना बाहेर काढायचे आणि वेडाचा उगमस्थानच नष्ट करायचं. डास चावतात तर ते असे मारून काही डास मरत नसतात. डास निर्माण होणारं जे डबकं असतं त्याच्यावर DDT फवारे लागते. तर हे डास वर तयार होत आहेत, तुम्ही इथे करून काय करणार? तर याकरताची आपण लोकसंसद घेतली. ही म्हणजे ग्रामीण भागाची जुनी एक संस्था आहे. पारावरच्या गप्पा रोज बसतात लोक आणि डोक्याला डोकं घासतात. तर डोक्याला डोकं घासण्याचा 2 महिन्याचा हा काळ आहे, आणि त्याच्यातले 15 दिवस तुम्ही द्यावेत. स्वतः शहाणं व्हावं आणि इतरांना शहाणं करावं, शहाणपणाचे वाहक तुम्ही बनावं, एवढं आवाहन करून या ठिकाणी मी थांबतो.